तर बघा मित्रांनो, सांगायचं झालं तर हे काही असं गुगलचं असतं, हे बघू शकता. हे तुम्हाला उरपाटा दिसायले, पण हे बघू शकता असं पण दाखवलं तरी तुम्हाला हे उरपाटच दिसतंय. असं हे बघू शकता गुगलचं नाव, आणि इथं नाव बघा गुगल ॲडसन. गुगल ॲडसन असं उरपाटं दिसतंय कॅमेऱ्यामुळं बरं का. तर हे बघू शकता इथं आमचं ह्याला आमच्या आडसचं इथं तिकडून जी हिट टाकतात ते इथं आडसचं आमच्या बघू शकता. इथं त्यांनी स्टॅम्प मारून दिलेलं असते. आणि हे तर म्हणायचं झालं तर बघा इथं तुम्हाला दिसतं, इथं वरी बघा दिसतंय का नाही. तर हे बघू शकता असं. तर ही स्पीड पोस्टानं आलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. आणि ह्याच्यावर नाव काय आहे तर BNPLA/C नंबर असं आहे त्यांचा नंबर. आणि इथं आपलं नाव असतं, हे बघू शकता. इथं खाली हे उत्तरेश्वर चाटे, म्हणजेच उत्तरेश्वर शिवाजी चाटे संपूर्ण नाव भरावं लागते. हे आपल्याला जे हे करायचं असतं का, हे आपल्याला गुगल ॲडसनचं जी व्हेरीफाय करावं लागतं आहे, म्हणजे फॉर्मसारखं असते भरून. तर त्यासाठी आपल्याला सगळं नाव टाकावं लागतं. ती नाव आपलं इथं आलेलं बघू शकता. तालुका केज, जिल्हा बीड, आणि नंतर आपलं गावाचं नाव, आणि नंतर महाराष्ट्र, आणि आपला पिनकोड त्याच्यामध्ये आहे, म्हणजेच 431517 असं. आणि इथं त्यांचं हे पोस्टाचं हे लेबल असतं हे. तर ह्याच्यामध्ये इथं नंबर असते, तर कॅमेऱ्यामध्ये तेवढं दिसत नाही बरं का. तर इकडून बघू शकता हे गुगल ॲडसन असं नाव आहे. आणि ह्याच्यामध्ये फाडता वेळेस काय करायचं की हे बघू शकता, हे मी फाडलेलं आहे आधी गरज. तर हे असं असते, इकडून एक साईडच असते हे. तर हे असं असतं इकडून असं हे लांबणीचं, आणि ही एक साईड असं असते हे, म्हणजेच हे असं लावलेलं असते सगळं. तर ही बी फाडलं नाही, आणि ही असं उभं फाडून इकडून खालून बी फाडून घेतलं आहे. आणि आता सध्याला असं दिसतं हे. तर बघू शकता. तर ह्याच्यामध्ये काय असते ते बघूया आता आपण. तर मित्रांनो बघू शकता, तर ही असं असते. म्हणजेच इकडून आपण ती आपल्या ह्याच्यामध्ये कसं वापरत आहोत, म्हणजेच ती आपलं हे थांबपोरी आपलं जे असते का ते लिहिण्यासाठी ती खाली उळत आहे, ती काय शाईचं असते बघा, ती जी व्यापारी लोक वापरतात. म्हणजे एका लिहिलं खाली उमटत आहे तसं शाईसारखं ती. तर तसंही पण शाई नाही बरं का, कंपनीचंच आहे त्यांचं यूट्यूबचं. तर मित्रांनो ही अमेरिकाहून येतं आहे. बरेच जणांना माहीत नसते कुठून येते काय होतं आहे. तर ही अमेरिकाहून येतं आहे. आणि इथं बघू शकता हे सगळं इथं दिलेलं आहे. तर हे असं असतं हे लिहिलेलं सगळं. तर तुम्हाला मी वाचून दाखवतो काय आहे ती. तर युअर पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर पिन, म्हणजेच आपला पिनकोड इथं असतं ह्याच्यामध्ये. तर इंस्ट्रक्शन इथं बघू शकता, साइन इन टू युअर ॲडसन फॉर यूट्यूब अकाउंट, म्हणजे यूट्यूब अकाउंटला हे आपला नंबर आपल्याला नंतर जोडावा लागतो आहे. तर ह्याच्यात पण अजून 2 नंबर बघा, गो टू पेमेंट देन व्हेरिफिकेशन चेक, म्हणजे व्हेरिफिकेशन चेक करून आपण तिथं पेमेंट बघू शकता. आणि एंटर युअर पिन आणि क्लिक सबमिट, म्हणजेच ह्याच्यामध्ये जे आपल्याला पिन आलेला आहे तर तो पिन आपण जे आपलं ॲडसन आहे तर ते क्रोमवर ओपन करून त्याला डेस्कटॉप मोडवर घेऊन, म्हणजेच कॅम्प्युटरमध्ये कसं दिसतं आहे तसं दिसतं आहे नंतर. आणि त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला ते आपण फॉर्म म्हणजे पहिल्यांदा जे आपण आता माझ्या लक्षात येणार तर नंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन ज्याला म्हणतो का, तर ते बरेच लोक म्हणजे त्यांनी प्रश्न असतो की बाबा ॲड्रेस व्हेरिफिकेशन कसं करायचे. तर ह्याचा जे कोड आहे का, ह्याच्यातला कोड आपण भरल्याच्या नंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन लगे होऊन जातं आहे. म्हणजे त्याला काही दुसरं करायची गरज नाही, फक्त आपल्याला हे गुगल ॲडसन यायला पाहिजे. आणि गुगल ॲडसन आलं की आपल्याला त्याच्यामध्ये जी कोड असतो ती कोड टाकला हे आपलं ते व्हेरिफिकेशन होऊन जातं आहे. आणि तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. तर पिन व्हेरीफाय करण्यासाठी त्याच्यामध्ये जे ऑप्शन असते तर त्याच्यामध्ये आपण जाऊन त्याला ते पिन जर टाकला का तर लगेच तुमचं जी पहिलं जी कंप्लीट आहे तर ते 2 नंबर कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे पहिलं तर आपण आधीच कंप्लीट केलेलं असते, त्याची हे ॲडसन पिन जी आहे तर ही येत नाही. तर नंतर पुन्हा मग ॲड्रेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी ह्याच्यातला कोड टाकला की बरोबर आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन होऊन जाते. आणि नंतर आपल्याला आपल्या जी बँक आहे तर बँक जोडण्यासाठी आपण एक
चांगली बँक निवडावं लागते. म्हणजेच कसं की आपली इंडिया बँक किंवा आपण ज्या बँकेला आपल्या जी स्विफ्ट कोड असतो म्हणतात ते, तर ते स्विफ्ट कोड ज्या बँकेला आहे का, तर ते कोड लागतो आहे ह्याच्यासाठी. म्हणजे कसं की ही जी अडचण आहे हे तर कोड टाकल्याच्या नंतर आपलं होऊन जातं आहे, परंतु पुढली जी प्रोसेस आहे ती आपली आता बँक जोडायची. म्हणजेच कसं की जी स्टेट बँक आहे, जसं की आपलं स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे आपल्याला इंडिया बँकेवर कसा भरोसा आहे, तर तसं आता ह्याच्यामध्ये आपण हे जे कंप्लीट केलं आहे आता, तर आता आपल्याला पुढली जी प्रोसेस आहे का, तर ती आपली अकाउंट जोडायचं ह्याचं आपल्या बँकेचं. आणि बँकेचं अकाउंट जोडलं की नंतर पुन्हा ॲडसनमधले पैसे आपण जर ह्याच्यामध्ये आपल्या बँकेच्या अकाउंटवर विड्रॉ करायचे, नंतर 2-3 दिवसाला पैसे येतात असं म्हणतात. मग आता बघू आपलं ही गुगल ॲडसन जे आहे, तर ह्याला आपण अप्लाय करून जवळजवळ आज 9-10 दिवस झाले असतील. तर 11 तारखेला आपण हे टाकलं होतं आणि 11 तारखेला आपल्याला हे पाठवलं होतं तिकडून. तर आज किती तारीख आहे काय माझ्या लक्षात नाही. तर आज किती तारीख आहे, किती 22. आज 22 तारीख आहे. तर मित्रांनो आज 22 तारीख आहे म्हणा, तर माझ्या काही लक्षात नाही, मी कामावर होतं त्याच्यामुळं. तर 11 दिवसामध्ये आपल्यापर्यंत पोहोचले. तर एक 9-10 दिवसामध्येच आलं असेल बरं का, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये राहत आहे आणि त्याच्यामुळं हे होत आहे. तर म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये पडून राहत आहे, त्याच्यामुळं एखाद वेळेस राहिलं की राहून जाते. परंतु ते पण त्यांनी माहीत असते, हे गुगलचं काम असते, पण ते पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करतात. तर हे आपल्याला एक जवळजवळ 11 दिवसामध्ये आपल्यापर्यंत आलं. आणि ही बघा आमची पोरगी बघत ही नुसती. तर 11 दिवसामध्ये हे आपलं आलं आहे आपल्यापर्यंत बरं का. आणि ह्याचा आपण पिन टाकून आपण व्हेरिफिकेशन ह्याचं करून घेतलं, तर आपलं दोन्ही पण कंप्लीट झालेले. आता फक्त आपली बँक जोडायची राहिली आणि नंतर आपली जेव्हा $100 होतील तेव्हा आपलं जी पेमेंट आहे ते आपण ॲडसनमधून आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करायचं, विड्रॉ करायचं. आणि त्याच्यामध्ये आपला 3 दिवसाचा कालावधी लागतो आहे. नंतर आपल्या अकाउंटवरती तिकडून पैसे म्हणजे आलेले असतील, परंतु ॲडसनमधले पैसे आपल्या अकाउंटवर जाण्यासाठी 3 दिवस लागते. आपण ॲडसनमधले बँकेमध्ये टाकले त्यानंतर पुन्हा 3 दिवस अजून टाईम लागतो त्याला. तर असं मित्रांनो हे बघू शकता आपण असं फाडून काढलेले. तर हे असं व्यवस्थित असं फाडून काढायचं आणि ह्याच्यामध्ये कोड असतो मित्रांनो. तर ती कोड कोणाला पण म्हणजे दाखवायचा नसतो, तर त्यासाठी मी पण दाखवलेलं नाही तुम्हाला. तर ही अशा पद्धतीनं असते मित्रांनो. हे बघू शकता ही बाहेरली बाजू आणि आतली बाजू एकूण अशी असते. आणि एकूण जर दाखवायचं झालं तर हे असं असते आणि ह्याच्यामध्ये आपला इकडून कोड आहे. तर कोड काही दाखवायचं नसतं, त्याच्यामुळे दाखवत नाही. तर मित्रांनो ही आहे बघा अशा पद्धतीनं गुगल ॲडसन. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमचं पण आलं का नाही गुगल ॲडसन, जर यूट्यूबला चॅनल असेल तर तुमचं पण येईल लवकर. तर आमचं तर आलं आहे. तर सगळ्यांचे खूप खूप आभार. तर चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय जवान जय किसान. असंच प्रेम देत राहा आणि आपलं पहिलं पेमेंट येईपर्यंत आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील, एवढी आशा आहे. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.